रामकृष्ण हरी मंडळी, राधा वल्लभ श्री झाला आहे नेक्स्ट डे. सो आता पटपट रेडी होऊया आणि कुठे जायचं आहे आज ते तुला तुम्हाला कळेल या व्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून. हॅलो. तर अशा प्रकारे मस्तपैकी रेडी झालं आणि आज आहे एकादशी आणि त्यात बुधवार आणि त्यात 31. सो बऱ्याच लोकांना असं झालं की 31 पण आहे, बुधवार आहे आणि एकादशी आहे, पण एकादशीचा उपास आहे. सो आज आपण चाललो आहे आई एकविरा देवीच्या दर्शनाला आणि उद्या पण आपल्याला कुठेतरी जायचं आहे. सो उद्या जिथे जाणार तिथे मी फर्स्ट टाईमच जाणार आहे आणि सो आजचं जे आहे 31चं जे आगळं वेगळं सेलिब्रेशन ते असं असणार आहे की देवदर्शन आणि सुद्धा बाहेरसुद्धा आलं. सो दोन्ही कामंसुद्धा होऊन जातील. सो स्टे ट्यून. भेटू आपण पुढे ब्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी मंडळी, राधा वल्लभ श्री हरिवंश सर. खूप जणांमध्ये कन्फ्युजन आहे की 30 तारखेला एकादशीचा व्रत आहे की 31 तारखेला. तर मी 31 तारखेला करते कारण की 30 तारखेला जे पुत्रदा एकादशीचं व्रत आहे ते दशमीयुक्त आहे. सो दशमीयुक्त व्रत नाही करत, आपण एकादशी करतो, त्यामुळे 31 तारखेला हा व्रत करायचा आहे. सो माझा सुद्धा उपवास आज आहे त्याच्यात, जे म्हणजे 31 तारखेला आहे. तर हे आहे जे रिसॉर्ट, जिथे मी रात्री आलेलो. रात्री नीट दाखवू नाही शकली उजेडापासून. मिस्टी ब्ल्यू रिसॉर्ट. आता निघतोय आम्ही इकडनं, जातोय एकविरेला. पूल एरिया आहे ते. आम्ही आलो आई एकविरा देवस्थान. ही आहे आमची धर्मशाळा. रस्ता काढता आहे भक्तांना भक्त निवाड. तर ही आहे आमच्या संस्थेची जागा. आम्ही दरवर्षी जेव्हा एकविरेला येतो तेव्हा आम्ही इथेच स्टे करतो. आषाढ महिन्यात येतो ना आपण गौरव. आणि ही छोटीशी क्यूट रूम संस्थेची आपली धर्मशाळा आहे. त्वष्टा कासार आणि बाहेर बघा व्ह्यू. तर आज एकादशी असल्यामुळे इथे खिचडी बनवायला सांगितले तिथे खाली काकांना. जेवणाची सोय वगैरे सगळी छान होते. तर म्हणलं आज उपास आहे तर खिचडी. तर आजसाठी इतकंच मंडळी. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.